कर जोडून विनवितो तुम्हा नका करू संसार श्रमा नका गुंतो विषय कामा तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा न लगे तीर्थाचे भ्रमण न लगे दंडन मुंडन न लगे पंचाग्नी साधन तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा हेची माझी विनवणी करा जोडून या दोन्ही शरण एका जनार्दनी तुम्ही वासुदेव म्हणा अनुदिनी गा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा समाचारण सरोजम सांद्रणीलांबुदाभम जगननेत पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंदनम कंजनेत्रम सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयामि रंगा करू प्रथम मना रंगा करू प्रथम मना रंगा करू प्रथम मना रंगा करू प्रथम मना करे तरा ना करे तरा ना या राजा पादरे जयांचे केले स्मरण होय सकळ विधींचे अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा आम्ही तुझ्या देवा यावरी न करावा तुमच्या लागलो निज तुमच्या लागलो निज चरणा आम्ही तुझ्या देवा कर जोडून विनवितो तुम्हा नका करू संसार श्रमा नका गुंतू विषय कामा तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा प्रस्तुतस्थळी प्रस्तुत प्रसंगी कीर्तनरूपी पुष्प गुंफत असताना सेवेकरता गायलेला असणारा भंग शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा असणारा वासुदेव नावाचं प्रकरण त्यातला अभंग तुमच्या पुढे सेवेकरता गायला आहे विठ्ठला सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर कैलासवासी आदरणीय सुरेश लक्ष्मण शिंदे
यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने आपण सर्व या ठिकाणी विराजमान आहात. त्यांच्या या साऱ्या परिवाराने त्यांचे बंधू असेल, पत्नी असेल, मुलं असेल, सर्वांनी या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन सुंदररित्या सारे केलेले आहेत. आणि आजचा दिवस मात्र गोडच व्हावा. एक दृष्टिकोन दुःखाचा आहे, बरोबर आहे का नाही? तरुण व्यक्तिमत्व गेले, पण एक दृष्टिकोन जर पाहिला आजचा त्यांचा परतीचा दिवस असतो आणि तो गोड व्हावा. याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा. आता निश्चितीने पावो लोढी सावा, आता निश्चितीने पावो लोढी सावा. शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा. आता निश्चितीने पावो लोढी सावा, आता निश्चितीने यासाठी केला शेवटचा दिवस यासाठी केला यादसाठी केला होता टास, शेवटचा दिवस गोड व्हावा. आपला शेवट असारा गोड झाला पाहिजे. मी सहज तुम्हाला विचारतो, मला सांगा, सुरुवात गोड असावी का शेवट गोड असावा? सुरुवात गोड असावी का शेवट गोड असावा? काय असावा? शेवट गोड असावा. काहींचं कसं असतं, सुरुवात गोड असते शेवट वाईट असतो. काहींचं असं असतं, सुरुवात असते वाईट असते शेवट मात्र गोड असतो. काहींचं असं असतं, सुरुवात चांगली असते, मध्यम काळ असारा त्या ठिकाणी असारा वाईट असतो आणि पुन्हा गोड होतो. काहींचं असं असतं, तिन्ही काळामध्ये वाईटच होतं, बरोबर आहे का नाही? 4 प्रकारचे वर्ग सांगितले. पण साधू संत महात्म्यांचं म्हणणं असं आहे, शेवट गोड झाला पाहिजे. मी मानाचं नाही बोलत, शेवट तो भला, शेवट तो भला. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. पण कधी? आलो निजाच्या माहेरा, भेटे रुक्माईच्या वरा. ज्याप्रमाणे आमच्या सर देवगडचे वारकरी पायी चालायची कुठं पंढरीला, आणि पंढरीला एकदा गेले, पंढरीमध्ये प्रवेश केला की मग आमचे वारकरी हा अभंग म्हणतात, शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा, भेटे रुक्माईच्या वरा. का? हे माई बापा, तुझ्या आसाऱ्या दारामध्ये आम्ही आता प्रवेश केलाय, तुझ्या प्रांगणामध्ये आम्ही आता प्रवेश केलाय. आतापर्यंत आमची जी वारी होती, ह्या वारीचा शेवट तुझ्या दारामध्ये येऊन आता गोड झाला. काय झाला? आता एक बोलू, ती जशी वारी आहे ना, ही जन्म मरणाची पण वारी आहे, आणि याचाही शेवट असार गोड व्हावा. कधी गोड होतो? परमार्थिक चिंतन केलं, साधना केली, भक्ती आसर केली तर शेवट आसर गोड होतो, हे निश्चित आहे. विठ्ठला 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 मनाचं नाही बोलणार मी. भीष्माचार्यांच्या बाबतीत जर पाहिलं, सुरुवात वाईट होती, बरोबर आहे का नाही? भीष्माचार्यांची सुरुवात कशी होती? वाईट. पण शेवट कसा झाला? जरी बाण लागले 113 बाण लागले होते, एक नाही, 2 नाही, 113 बाण आरपार घुसले. 23 दिवस वाट पाहिली उत्तरायणाची, आणि जगाचा मालक भेटण्याकरता आला. उत्तरायण लागलं, जगाचा मालक भेटण्याकरता आला, आणि त्यावेळी डोळ्यातून खळखळ पाणी निघायला लागलं. विचारलं जगाच्या मालकाने, म्हणजे आतापर्यंत नाही रडलात, पण आज मात्र डोळ्यातून अश्रू निघतंय, काय भानगड आहे, काय रडताय? सांगितलं, माय बापा एक बोलू, मी पापी का मी पुण्यवान ते मला पहिलं सांग म्हटले.
मी पापी का मी पुण्यवान? म्हणजे तुम्ही पुण्यवान आहात. म्हणले का? ज्या अर्थी मी तुम्हाला भेटायला आलोय आणि जगाचा मालक समोर असला त्या काळात मृत्यू येतो तो व्यक्तीच भाग्यवान असतो. म्हणले मग आता मी जर भाग्यवान असेल तर मला स्वर्ग का नरक? म्हणले स्वर्गच आहे. म्हणजे माझा शेवट गोड का वाईट? म्हणजे शेवट तुमचा गोडच आहे. का? ज्या अर्थी मी भेटायला आलोय ना त्या अर्थी तुमचा शेवट असणारा गोडच आहे. एक बाजू जर पाहिले देवाच्या बाबतीमध्ये थोडीशी विषमता दिसते, पण ती विषमता नाहीये, ती समताच आहे. बरोबर आहे का नाही? कधी विषमता दिसते? अभंग जर हा घेतला तर विषमता दिसते. कोणता? घेऊन या चक्र गदाची धंदा करीतो, आची धंदा करीतो, आची धंदा करीतो, चक्र गदाची धंदा करीतो, आजी धंदा करीतो, आजी धंदा करीतो. घेऊन या चक्र गदाची धंदा करीतो, आची धंदा करीतो, आची धंदा करीतो, चक्र गदा घेऊन या चक्र गदाची धंदा करीतो, आची धंदा करीतो, वैषम्य नावाचा गुरु त्या ठिकाणी सर्व दिसतो. कोणाच्या ठिकाणी? देवाच्या ठिकाणी. काय करतो? घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो. कोणता धंदा करतो? राखे पाया पाशी. भक्ता राखे पायापासून दुर्जनाशी संहारी. दुर्जनाला काय करतो म्हटले? मारतो. आणि सज्जनाचं काय करतो? संरक्षण करतो. वैषम्य नावाचा गुण दिसतो त्या ठिकाणी, निघृणता आसारी दिसते. पण ऐका ना मायबाप, तो वैषम्य नावाचा गुण त्याच्या ठिकाणी लागू होत नाही. त्याच्या ठिकाणी समता आहे. तुम्हाला मी सांगून जाईल. कधी कधी वाटतं आपल्याला त्याने विषमता केली म्हणजे काय केलं? भक्तांना जवळ घेतलं आणि दुर्जनांना मारलं, संपून टाकले दुर्जन असं वाटतं. एकदा काय झालं? राम आणि रावणांच्या युद्धामध्ये कर्णधर्म संयोगाने राक्षस मारली गेली आणि त्यात काही वानर मंडळी पण मारली गेली. हनुमंतांना सांगितलं जा म्हटले, आणि जाऊन असणारे आपल्या सर्व वानर मंडळी असणारे जिवंत करा. कोणाला जिवंत करा? वानर मंडळीला. बाकीच्यांचं काय म्हटले? राक्षसांचं नाही, त्यांना मरू द्या म्हटले. त्यांना मरू दिलं, राक्षस जिवंत केले. पण काही लोक म्हणायला लागले महाराज देवा मायबापा तुझ्याकडं विषमता नावाचा गुण आहे. युद्धामध्ये सारेच होते, ते राक्षस मारले, त्यांना मरूच दिलं, आणि तुमच्या पार्टीचे होते त्यांना जिवंत केलं. हे कसं म्हटले? म्हणजे एक बोलू का म्हटले, माझे जे आसरे वानर मंडळी होते ना ते माझ्याकडून होते. युद्ध जेव्हा चालू होतं राक्षस माझ्या समोर होते, समोर असणारे त्यांना माझा चेहरा दिसत होता. चेहरा दिसत असताना मृत्यू जरी आला तरी त्यांना मोक्ष मिळाला. काय मिळाला? त्यांना मोक्ष मिळाला. आणि म्हणलं मग यांचं काय? हे माझ्या बाजूला जरी होते पण चेहरा दिसत नव्हता, त्याच्यामुळे यांना मोक्ष मिळेलच याची शाश्वती नाही. मग याकरता आता जिवंत करून भजन करून घ्यायचंय, नंतर मोक्ष द्यायचा आहे. म्हणजे काहींना जिवंतपणात मोक्ष देतो आणि काहींना मेल्यानंतर मोक्ष देतो. मानच नाही बोलत नाही. गोव्या वाचा, पुतना आली होती मारायला, बरोबर आहे का नाही? शिशुपालन दिल्या होत्या शिया, पण उद्धारच नाही केला का? तुवा सनकाधिकाचे मानी सायुजू सौर सुद दिदला पोतले की विषाचे स्तन पाने मारू आले. तुझे औदार्य जाणू स्वतंत्र देताना म्हणसी पात्र पात्र कैवल्याचे पवित्र वैराही दिजले. वैरांचाही उद्धार केला. कोणाला? शिशुपालाला जरी मारलं तरी मोक्षच दिला. आणि इकडं भजन करणारे होते त्यांनाही मोक्ष दिला. काहींना जिवंतपणात मोक्ष आहे आणि काहींना मेल्यानंतर मोक्ष आहे. त्याच्या ठिकाणी विषमता नावाचा गुणच नाहीये. बरोबर आहे का नाही? विषमता नावाचा गुण नाहीये. म्हणून एक प्रमाणे समचरण दृष्टी विटेवरी साजिरे तेथे माझे हारी, तेथे माझे हारी, तेथे माझे हारी, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी
व्यक्ती समचरणाने जो उभा आहे, समपायाने उभा आहे, त्याच्या ठिकाणी वैषम्य नावाचा गुण नाहीये, विषमता नावाचा गुण नाहीये. त्याचं चिंतन केलं, स्मरण केलं की माणसाचा शेवट गोडच होतो. इथून मी लांब गेलो होतो, शेवट गोड होतो. अजून बोलू. रावण जरी मारला पण जगाच्या मालकाने मारला, बरोबर आहे का नाही? जगाच्या मालकाने. जगाचा मालक कोण? मना माणसं नाही बोलत मी. पिता हमश जगतो माता धाता पिता महा वेद्यम पवित्र मोंकार वृक्ष मजुरे बच्च. धन्यवाद. टाळी वाजवा त्या लेकरांकरता. सुंदर श्लोक दिला. विठला 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 विठला. जगाला ज्यानं प्रसवलंय, जगाला ज्यानं निर्माण केलंय, अशा माईबापाने मारलं कोणाला? रावणाला. रावणाला जरी मारलं, रावणाचा मृत्यू जवळ आला आणि रावण जमिनीवरती असं कोसळाने विचारलं, माईबापा सांग मी पापी का पुण्यवान? अरे म्हटले रावणा तू पुण्यवानच आहे. म्हणजे देवा सांगू पुण्यवान का? याचं कारण असं आहे, तुझा स्पर्श ज्या ठिकाणी होतो ती वस्तू पवित्र होते. काय सांगितलं? तुझा स्पर्श ज्या ठिकाणी होतो ती वस्तू पवित्र होते. आणि तू जो बाण मारला ना, त्या बाणाला तुझ्या हाताचा स्पर्श झाला, तो बाण येऊन माझ्या बिंबीत लागला. मग मला सांग मी पापी का पुण्यवान? किती सुंदर असं चिंतन केलंय. रावण म्हणतोय माझ्यासारखा भाग्यवान दुसरं कोणी नाही. आणि एक बोलू का म्हणले, माय बापा तसाही मी राक्षस नव्हतो, पण तुमच्या वरामुळे आणि ते ऋषी होते ना म्हणले सनकाधिक ऋषी, त्यांनी मला शाप दिला म्हणून तर मला राक्षस झालो. माझ्यामुळे तुलाही जन्म घ्यावा लागला आणि जन्म घेऊन आम्हाला संपवावं लागलं. वार्षिक पाहता म्हणले आमच्याही ठिकाणी मोक्षच आहे. विठ्ठला विठ्ठला आजचा दिवस या ठिकाणी गोड व्हावा याकरता हा सर्व घाट असतो. सर्व कार्यक्रमाचं आयोजन नियोजन याच करता असतं. कारण कसं माहितीये का, आपण म्हणतो मनुष्य 100 वर्ष जगला पाहिजे, पण तसं नाहीये. तसं नाहीये. ईश्वराने वरून लिहून दिलेलं तिकीट आहे. जोपर्यंत तिकीट आपला आहे तोपर्यंत आपला प्रवास चालू आहे. ज्यावेळी तिकीट संपलं गाडीतून काय करावं लागतं? काय करावं लागतं? खाली उतरावं लागतं. हे माझं वाक्य नाही, आमचे गुरुवर्य प्रातस्मरणीय कधी कधी आमचे हरिभक्त परायण नारंगीर महाराज आणि गुरुवर्य आपल्या परिसराचं वैभव, एवढंच वर परिसराचं नाही म्हणत मी, आपल्या भारत देशाचं वैभव आमचे आदरणीय हरिभक्त परायण शांती ब्रह्म भास्करगिरी बाबा कधी कधी हे वक्तव्य करतात की म्हणतात असं आहे, जोपर्यंत तिकीट आहे तोपर्यंत थांबायचं आहे. म्हणजे कोणतं तिकीट? आयुष्यरूपी तिकीट आहे तोपर्यंत व्यक्तीचा प्रवास चालू आहे. आणि ज्या दिवशी आयुष्यरूपी तिकीट संपलं त्या दिवशी गाडीतून खाली उतरावं लागतं. एक बोलू, गाडीत असं असतं काही चढतात आणि काही उतरतात, बरोबर आहे? नातू झाला याचा अर्थ गाडीत कोणीतरी प्रवेश केला आणि आजा मात्र गेला. आजा गेला समजून टाकायचं, गाडीतून कोणीतरी असं खाली उतरलं. हाच प्रवास चालू आहे. कशामध्ये? या मृत्यू लोकांमध्ये हेच चालू आहे.
फार गोड प्रमाण दिलं आमच्या काकांनी, टाळी वाजवा त्यांच्यासाठी. आजा मेला पंजा मेला बाप म्हसला गेला, देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला ही गत आहे. या मृत्यू लोकामध्ये जो आला त्याला जायचंय, जो आएगा सो जाएगा. राजा रंक फकीर कोणी जरी आला तरी त्याला इथून जायचंय. कसं जायचंय? काही उपमा दिल्यात, काही दृष्टांत सांगितलेत अभंगाच्या रूपाने. कोणते दृष्टांत दिले? पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणी आराती, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. अजून कोणता दृष्टांत दिला? म्हणजे एखादा पाहुणा आला. कोण आला? म्हणजे पाहुणा आला, 4-5 दिवस मग कमी थांबला, आता नाही थांबत. एक बोलू का? पूर्वीच्या काळी दादा, पूर्वीच्या काळी पाहुणा जर आला तर 2-4 दिवस थांबायचा. आता एक बोलू, ह्या मोबाईलनं प्रेम संपवले. कशाने? बरोबर आहे ना, मोबाईलनं प्रेम संपवले. कारण असं आहे, दिल्लीतला माणूस इकडं असा व्हिडिओ कॉलवरती दिसतो, मुंबईचा माणूस व्हिडिओ कॉलवरती दिसतो. पूर्वीचं असं असायचं, पत्र जर कधी मुलाचं असं आलं, आई घळघळ घळघळ डोळ्यातून अश्रू घासारी काढायची. का? तिला आपुलकी वाटायची, प्रेम वाटायचं. आता मात्र तसं राहिलंय का? आता मात्र एका मिनिटामध्ये आईला आठवणारे का तिकडून फोन करते आणि आई इकडून असं व्हिडिओ कॉल करतो. आहे ते प्रेम त्या ठिकाणी संपुष्टात आले काही गोष्टीने. बरोबर आहे का नाही? पूर्वीच्या काळी पाहुणा असताना वर्षात कधीतरी यायचा आणि मग त्याचा असर काय केलं जायचं? पाहुणचार केला जायचा. 5-5, 6-6 दिवस तो पाहुणा थांबायचा. इकडल्या तिकडल्या गोष्टी गप्पा गोष्टी व्हायच्या. तो आनंद असायचा, त्यामध्ये प्रेम असायचं. आता मात्र तसं नाही. आता मात्र तसं नाही. आला 2-3 म्हणजे अर्धा-2 तास असा थांबतो आणि काम उरकलं की लगेच निघून जातो. तो नाही म्हणतो काय? नाही आता आमच्याकडे वेळ नाहीये, आता आमच्याकडं वेळ नाही. आणि खरंच लोकांकडे वेळ राहिला नाही. विषयांतर मला करायचं नाही. पूर्वी पाहुणा आला, 1 दिवस थांबायचा आणि दुसऱ्या दिवशी मात्र त्याला माहिती आहे आता पुन्हा आपल्याला थांबून घेतील, त्यापेक्षा न सांगता निघून गेलेलं बरं. पाठी निघून जायचं. बरोबर आहे का नाही? प्रमाण दिलं. वस्ती करा वस्ती आला, 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 वस्ती करा वस्ती आला. प्राप्त काळी उठून गेला, प्राप्त काळी उठून गेला, प्राप्त काळी उठून गेला, प्राप्त काळी उठून गेला. पैसे आधार संसारी, 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 पैसे आधार संसारी. वस्ती करा वस्त्याला, प्राप्त काळी उठून गेला. किती सुंदर दृष्टांत दिला. पाहुणा आला का तो असं निघून जातो. तसं आपल्यामधले माणसं कधी निघून जातात हेच कळत नाही. मनाचं नाही बोलणार मी. एक जखडी भजनामधले एक प्रमाण ऐकायचं. आमच्याकडे आशिवमध्ये एक जखडी भजन आहे बरं का, फार गोड गातात ते. जगी तू पाहुणा, जगी मी पाहुणा, ऐकणारा 2 दिवसाचा बाजार सारा. गाथ्यातला अभंग नाहीये पण जखडी भजनाचा अभंग ऐकायला गोड वाटतो. एक बोलू का? मी शक्यतो गाथा सोडता बाकीचं काही सांगणार नाहीये. बरोबर आहे ना? काय वारकरी संप्रदायाची आचारसंहिता आहे आणि आपला पट्टा जो आहे प्रातस्मरणीय किसनगिरी बाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेला असा हा पट्टा आहे. आपल्या आदरणीय सर्वांचे गुरुस्थानी आपले आचार्य भास्करगिरी बाबा यांचे कीर्तन आपण श्रवण केले आणि बाबांचं आचार्य कीर्तनामध्ये अध्यात्म ज्ञान सोडता बाकीचा फाफाड बसारा नाही सांगितला गेला बाबांनी कधी. मग आपल्यासारख्याने तरी काय सांगावा? विठ्ठला 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 आणि एक थोडस बोलू का? हा जोडून विनंती करतो. हे व्यासपीठ एवढं सुंदर आहे, इथं भंगार भुंगार माल सांगायची गंमत म्हणजे गोष्ट या व्यासपीठावरती नाहीच आहे. इथं भंगार भुंगार माल सांगायचं नाही कुठं. जेणे करोनी मूर्ती ठसावी अंतर श्री हरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची, ऐसी कीर्तन
आचारसंहिता आहे, काही मर्यादा आहे, त्या अनुषंगाने तुमच्या पुढे मी दिग्दर्शन भक्ती प्रेम विरहित इतरा, भक्ती प्रेम विरहित इतरा, गोष्टी न कराव्या. भक्ती प्रेम विरहित इतरा, भक्ती प्रेम विरहित इतरा, भक्ती प्रेम विरहित इतरा, गोष्टी न कराव्या. भक्ती प्रेम विरहित इतरा, प्रेम रे वैराग्याच्या युक्ती माराव्या. प्रेम रे वैराग्याच्या युक्ती माराव्या. भक्ती ज्ञान विरहित इतरा, भक्ती ज्ञान विरहित इतरा, गोष्टी न कराव्या. भक्ती ज्ञान विरहित इतरा, भक्ती ज्ञान विरहित इतरा, भक्ती ज्ञान विरहित इतरा, गोष्टी न कराव्या. भक्ती ज्ञान विरहित इतरा. भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या गोष्टी विवराव्या. म्हणून गोड चिंतन तुमच्या पुढे मी सांगतोय. त्या भजनांचा भाव फार सुंदर असायचा. जुने काय ना ती जखडी भजनं, त्यातले काय भाव फार सुंदर असायची. एक भजन ऐकलं होतं मी. गावाखाली एक बाबुळ, खाली शेंडांवरती मुळ. खाली काय शेंडांवरती काय मुळ. गावाखाली एक बाबुळ, खाली शेंडावरती मुळ. त्या मुळाशी लागले फळ, गत ही न्यारी तमाशा संता घरी निर्गुण पुरी. बऱ्याच दिवस कळालं नव्हतं, पण जेव्हा त्या ठिकाणी असणारा आध्यात्मिक ग्रंथ वाचले पंचदशी, तेव्हा कळालं ही निर्गुण पूर नेमकं कोणतं आहे. विठ्ठला विठ्ठला हरिनाथ भगवान हर 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 हर. सांगण्याचा माझं तात्पर्य, सांगण्याचा माझा भाव हाच आहे. चिंतन करा, स्मरण करा, भजन करा. त्याच्याशिवाय सद्गती नाही, ईश्वराची प्राप्ती त्याशिवाय असणार नाहीये. तुम्हाला एक सांगून जाईल, जीवन जगत असताना देवाचं चिंतन करावं, त्या वासुदेवाचं चिंतन करावं. कुणाचं? वासुदेवाचं चिंतन करावं. का बरं? या सृष्टीमध्ये जर पाहिलं, 3 प्रकारचे वर्ग. एक देव मानणारा, 2 देव न मानणारा, आणि 3 कधी कधी मानतो कधी कधी मानत नाही. सोपं चिंतन सांगतो. देव मानणारा वर्ग जसं पाण्याच्या बाहेर मासुळीला काढलं का तिची तळमळ होते. जीवना वेगळी मासुळी ताई सा तुका तळमळी. हा एक वर्ग आहे. भगवत भजनापासून तो बाजूला जातच नाही, त्याला एकाग्र प्रकारचा वर्ग म्हटलं गेलं. त्यामध्ये साधू आणि संत, त्यामध्ये साधू संत मोडतात, त्यामध्ये आमचे आसरे किसनगिरी बाबा मोडतात, त्यामध्ये आमचे भास्करगिरी बाबा मोडतात. बरोबर आहे का नाही? देवाचे भजन सोडता बाकीचं काही नाही, बोलण्याची नाही, आणि एका देवाविन काही. त्यांची प्रत्येक गोष्ट काय असते? बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे. बोलायचा तर देवच बोलायचा आहे, करायचंय तो विठ्ठलच करायचा आहे. हाची धंदा दिलं. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. रात्रंदिवस देवाचं नामचिंतन, नामस्मरण करायचं, बाकीचं काही करायचं नाही. आठवायचा तो देव, स्वप्नात आठवायचा तोही देव, सुषुप्ती जागृती स्वप्नी, हे सर्व अवस्थेमध्ये देवच आसरा आठवायचा आहे. फार गोड आसरा प्रमाण दिलं. मला एक सांगायचं आहे, हे साधू संत महात्म्यांनी तेच चिंतन केलं, ईश्वराचं चिंतन केलं, आणि चिंतनाद्वारे तो ईश्वरच प्राप्त करून घेतला. ऐका जरा, आजच्या अभंगामध्ये देवाची प्राप्तीच करायला सांगितली. कुणाची? देवाची. ठीक आहे महाराज, आम्हाला पटलं, पण या सृष्टीमधले 3 वर्ग यांचं काय? म्हणजे एक वर्ग असा आहे का जो देव मानतो, देव सोडता काही बोलतच नाही. अगदी गोड चिंतन सांगितलं. अभंग आपण या ठिकाणी असर गोड दिला, प्रमाण गोड दिलं, मी धन्यवाद देतो. कोणता वर्ग आहे या बाबतीत कधी कधी पाठामध्ये आम्हाला कधी कधी असर दृष्टांत सांगितले जायचे. म्हणजे असं आहे, मासुळीला पाण्याच्या बाहेर काढलं का तिची काय होते? तळमळ. तशी आपल्या जीवाची काय झाली पाहिजे?
काय झाली पाहिजे? तर मळमळ नाही म्हणत मी. आपल्याला देवाकडे जायचं म्हणले का मळमळ होते, वारकरी पाहिला का मळमळ होते, गंध पाहिला तर लई मळमळ होते काहींना, बरोबर आहे का नाही? पण एक सांगू मी, डोक्याला गंध जर पाहिला तर त्याला तळमळ झाली पाहिजे की माझ्याही डोक्याला गंध लागला पाहिजे, अशी तळमळ झाली पाहिजे, बरोबर आहे का नाही? पण काहींना काय होते, मळमळ. गंध जरी पाहिला तरी ते म्हणते यांचं काय खरं आहे. आमचे टाळकरी जर पाहिले, यांचं काय खरं, या टाळकुट्यांचं टाळकुटे नाही ते, ऐका जरा कान उघडे ठेवून ऐका, ते टाळकुटे नाही ते काळकुटे. कोणाला कुटणारे, कोणाला कुटणारे? हा टाळाला नाही ते काळाला कुटणारे, काळाला घाबरून मागं पळून लावणारे. कोण? आमचे टाळ वाजवणारे, ते टाळकुटे नाही. काही काही त्यांना टाळकुटे म्हणतात, तुमचं तसं नाही. जो म्हणतो ना टाळकुटे त्याला यमराज कुटतो. मारिती जोडीती तोडीती निस्तर, मारिती जोडीती तोडीती, मारिती जोडीती तोडीती निस्तर, मारिती जोडीती ओल बाळाच्या केंद्र वंशाल, यमाचे कर वंशाल, यमाचे कर वंशाल, मारिती झुडीती तोडीती निष्ठुर यमाचे किंकर वंशाल. त्या माळीमध्ये ताकद, त्या साऱ्या गंधामध्ये तेवढी ताकद आहे. एक बोलू, ज्याच्या डोक्यावरती गंध असतो ना तो देवाला आवडत असतो. काय बोललो मी? तो देवाला आवडता असतो. मानच नाही, काकडा वाचणारी बरीच मंडळी इथे बसलेत. अति प्रियावडे तुळसी बुका, प्रियावडे तुळसी बुका, आतैसी कल्पना होना भाविका, आतैसी कल्पना भाविका, नामापद पंकजा पादुका, नामापद पंकजा पादुका, आजुरी मंदाती वंदित से, पंढरपूरचे भीमापती, पंढरपूरचे भीमात रेसिली मंडळी गंगे, पंढरपूरचे भीमापती, पंढरपूरचे भीमापती, भीमापती. गंधावाल्याच्या बाबतीमध्ये तो गंधावाला देवाला असा प्रिय असतो, मनाचं नाही सांगत मी. अति प्रिय आवडे तुळसी बुक्का, हा त्याच्या आवडीचा विषय सांगितला, कोणाचा? देवाचा. पण पुढं काय? तैशी प्रतिकर्या भोळ्या भाविका. जसं त्याला गंध आवडतो, जशी त्याला माळ आवडते, त्याच पद्धतीमध्ये तो वारकरी सुद्धा त्याला असा आवडतो, गंध लावलेला वारकरी. आता गंध असतो ऊर्ध्व पुंड्र, बरोबर आहे का नाही? ऊर्ध्व पुंड्र म्हणजे कुठून? नाशिकेपासून तर डायरेक्ट शेंडीपर्यंत बोट सरळ वाढायचं, त्याला म्हणतात ऊर्ध्व पुंड्र, बरोबर आहे का नाही? हाही गंध त्याला आवडतो. का बरं? मी एकाला सहज विचारलं, हा ऊर्ध्व पुंड्र गंध का? ते म्हणले महाराज आम्हाला काय माहित नाही बुवा. आता मलाही कुठं माहित होतं. बाबाजी सारख्यांकडे गेलो, बाबाजी म्हणले याचं उत्तर नेमकं काय? कारण शंका आली म्हणजे कोणीतरी एखादं विचारणार आहे. मला शंका आली, म्हणलं मग कोणाला तरी शंका येईलच. मोठे महात्माजींनी असं दिग्दर्शन केलं. बाबा म्हटले असं आहे, ज्याप्रमाणे एखादा व्यक्ती गाडी चालवतो, लक्षात घ्या बरं का, एखादा व्यक्ती गाडी चालवतो, गाडी चालवत असताना फोर व्हीलर आहे, फोर व्हीलर 100च्या स्पीडनं जरी चालली तर आकळवण्याचं काम कोण करतं? पाय, बरोबर आहे का नाही? पायानं काय मारला जातो? ब्रेक. पायानं काय मारला जातो? ब्रेक. पायानं ब्रेक मारला, 100च्या स्पीडनं चाललेली गाडी सुद्धा थांबू शकते. ऐका ना मायबाप, ज्याच्या डोक्यावरती गंध आहे ना ऊर्ध्व पुंड्र, तो जर कधी रोडनं निघाला आणि धाबा जर त्यानं पाहिला, धाबा जर पाहिला तर धाब्यावरती थांबत नाही. का? त्याला कळतं माझ्या डोक्यावरती ब्रेक मारलेला आहे. त्याच्या जीवनाला ब्रेक लागतो. कशाला? वाईट गोष्टीकडे जाण्याकरता तो जातच नाही, वाईट गोष्टीकडे तो परावर्तित होतच नाही. त्याच्या जीवनामध्ये मारलेला तो ब्रेक आहे, म्हणून गंध लावा. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आणि आमचे वारकरी डोक्यावरती सुंदर गंध लावतात आणि पंढरीला जातात. पण या वारकऱ्यांच्या दृष्टिकोनातून देवाच्या बाबतीत जिव्हाळा असतो. काय असतो? जिव्हाळा. जिव्हाळा पाहिजे. नात्या गोत्याचा जसं जिव्हाळा असतो, मुलाबाळांच्या बाबतीमध्ये जसा जिव्हाळा असतो, तसं देवाच्याही ठिकाणी काय पाहिजे? काय पाहिजे? जिव्हाळा. जिव्हाळा जर नसेल, आपल्या भाषेत सांगू का, ओल पाहिजे. ओल. ओल. धान्य उगवण्याकरता काय पाहिजे? ओल. ओल जर नसेल तर धान्य उगवेल का? तसं पारमार्थिक दृष्टिकोनातून ती पारमार्थाची ओल पाहिजे, जिव्हाळा पाहिजे. देव आपला असा होतो. पहिला वर्ग सांगितला एकाग्र वर्ग, देव स्वतः बोलतच नाही, कारण त्याच्या ठिकाणी ती ओल आहे. दुसरा वर्ग असा आहे, तो देवाला मानतच नाही. आमची गुरुवर्य पाठामध्ये एक दृष्टांत सांगायची. ते म्हणे असं आहे, या सृष्टीमध्ये एक प्राणी असा आहे, त्याला रात्रीच्या दिसतं, दिवसा दिसत नाही. काय नाव त्याचं? वाह, मोठ वागलेलं तर दिसतं.
रात्रीच्या दिवसा दिसत. मग आता वट वाघुलीनं काय आंदोलन करायचंय का? अजून एक घुबड्याला पण कधी दिसतं रात्रीच्या, दिवसा दिसत नाही. ज्ञानदेवांची उभे दिवसा फुटती डोळे डुडुळाचे, फार गोड गोड वगैरे दिलेत बरं या ठिकाणी. दिवसा त्या म्हणले घुबड्याचे डोळे असरे फुटल्यासारखं आहे. मग घुबड काय म्हणतं? सूर्यच नाही, सूर्य नाही, घुबड्याला दिसत नाही. मी जरा लांबचं बोलतो. बरेच घुबडा असे देवाच्या विरोधात कर्म करणारे, ते म्हणतात देवच नाही. आपण काहीच म्हणायचं पण मनामध्ये ठरवून टाकायचं, बोलायचं काहीच नाही पण मनामध्ये हे ठरवायचं. ही जात दिसते म्हणले घुबड्याची असं म्हणायचं. कशातून म्हणायचंय? कशातून म्हणायचंय? देवाच्या विरोधात कर्म करणारा आणि देवाला न मानणारा हा वर्ग घुबड पॅनलचाच वर्ग आहे. बरोबर आहे का नाही? त्याच्यानंतर दिग्दर्शन केलं. कधी कधी मानतो, कधी कधी मानत नाही. हा वर्ग कोरोनाच्या काळामध्ये जास्त पाहायला मिळाला. हा वर्ग कोरोनाच्या काळामध्ये जास्त पाहायला मिळाला. डॉक्टर म्हणले नाही नाही आता जगायचंय का? ते म्हणलं हा, मग काढा माळ. एवढा विश्वास नाही का देवावरती? एवढा विश्वास नाही का? माळा काढल्या काहींनी. आमच्या भागातलं बोलतो, इकडला अजिबात बोलत नाही. तिकडला सांगतो मी, कट्टर वारकरी असणारे सुद्धा त्या काळामध्ये कट्टर वारकरी म्हणायचेच कशाला त्यांना? कट्टर असता तो मेला असता तरी म्हणजे त्यांना मरण पत्करला असतं पण माळा काढली नसती. त्या भागामध्ये काही काहींनी माळा काढल्या आणि फेकून दिल्या. आता पुन्हा माळा घातल्या आणि काही काही ते कीर्तन करायला लागले. आता म्हणावं काय बोलावं काय? मला सांगा, हे चांगलं आहे का? म्हणजे देवावरती विश्वास नाहीये. इकडे चालला आणि तिकडे चालला, हे कसं? पंढरीची वारी आली, गुतवली गळ्यात माळ, गेला पंढरीला, ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम. घरी आला, कोणत्या तरी देवीची यात्रा आली, काढली माळ, कुठ्याला टांगली, तिकडे जाऊन भिडला. समजून टाकायचं इकडे चालला तिकडे चालला. गुरुवर्य पाठामध्ये एक दृष्टांत सांगायचे, ते म्हणायचे असं आहे, एक प्राणी 6 महिने एका तोंडाने चालतो आणि 6 महिने दुसऱ्या तोंडाने चालतो. काय नाव त्याचं? बोला बोला बोला, जरा बोलत चला तुम्ही. सारच माझ्याकडून नका बोलून घेऊ. मांडूळ, हे मांडूळ जातीचे काही काही इकडे चालवतो तिकडे चालवतो, हा काही कामाचा नाही. मग वर्ग कोणता कामाचा आहे? एकाग्र वर्ग हाच कामाचा आहे. बरोबर आहे का नाही? आणि एकाग्र वर्गामध्ये साधू संतही मोडतात, परमात्माही मोडतो आणि एकाग्र वर्गामध्ये आमचे वारकरी सुद्धा सर मोडतात. ही टाळी घेऊन उभे राहिलेत ना, यांच्याकरता एकदा टाळी वाजवा. हे सर्व एकाग्र वर्गामध्ये असर मोडतात आणि एकाग्र वर्ग देव स्वतः काही बोलतच नाही. जो वर्ग देवाला विसरून गेला अशा वर्गाला उपदेश केला. काय केला? काय केला? अभंगाच्या अनुषंगाने चिंतन चाललंय. अशा वर्गाला उपदेश केला, पण उपदेश करता असताना तो काकड्यातून उपदेश केला. कशातून? काकडा. काकडा फार सुंदर आहे बरं का. काकडा काकडा प्रकरणच फार सुंदर आहे. काकडा कशाला म्हणतात? कशाला म्हणतात? भक्तीची पोटी मोद, भक्तीची पोटी मोद, काकडा ज्योती, भक्तीची पोटी मोद, भक्तीची पोटी मोद, भक्तीची पोटी मोद, काकडा ज्योती, भक्तीची पोटी मोद, पंचप्राण दिवे, काकडा प्रकरणच एवढं गोड आहे, एवढं सुंदर आहे. तुम्हाला ऐकायचं जर असेल ना काकडा जर वारकरी चाले ऐकायचं असेल तर देवगडला जा, नाहीतर पंढरपूरला देवगडच्या बाबांचा मठ आहे, तिथे येऊन असं दिंडीच्या काळामध्ये थांबा. गोड वारकरी चाले ऐकायला मिळतात, अप्रतिम. थोडी माफी मागून बोलतो, पण सध्या चालींच्या बाबतीत असं आहे, फार अवघड झालं. बरोबर आहे का नाही? पण जर आता आम्ही म्हणायला लागलो तुम्ही अशा चाली म्हणू नका, मग लोक म्हणतात आम्ही म्हणायचंय काय? तुका म्हणे कसन जसं असन तसं. बरोबर आहे का नाही? आता म्हणावं काय बोलावं काय, पण तरी ऐका. वारकरी चाली म्हणाव्या तर कोणी तर आसाऱ्या देवगडच्या बाबांच्या आसाऱ्या मठामध्ये. बरोबर आहे का नाही? आणि त्यामध्ये हे अभंग ऐकायला मिळतात. भक्तीची या पोटी मोद, भक्तीची या पोटी मोद, काकडा ज्योती, भक्तीची या पोटी मोद, पंचप्राण जीवे भावे, हो वाळू आरती, हो वाळू आरती माझ्या. त्या काकांसाठी एकदा टाळी वाजवा, फार गोड वाजवता तो. मला वाटतं आपल्या सप्त्याच्या वेळेस नव्हते ना, कुठे गेले होते? परिक्रमा.
एकदा टाळी वाजवा. परिक्रमा करणं म्हणजे तपश्चर्या आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. साडेतीन महिन्याची तपश्चर्या आहे, बरोबर आहे का नाही? जिथं मिळेल तसं. डोक्याला तेल लावायचं नाही, नख काढायचे नाही, झोपत असताना ऊन वारा पावसाचा विचार करायचा नाही, आश्रमाचा विचार करायचा नाही. जिथं भेटेल स्थान तिथं झोपायचं, जसं असेल तसं जीवन जगायचं. कोट्याधीश मंडळी जरी असला, जेव्हा त्या परिक्रमेमध्ये असतो तरी त्या ठिकाणी कसं जीवन जगायचं हे शिकून घेण्यासारखं आहे, बरोबर आहे का नाही? समयाशी सादर व्हावे, ते अभंग तिथं आठवतात बरं का. मग कुठं तिकडे गेल्यानंतर धन्यवाद देतो. फार गोड या ठिकाणी त्यांनी असं वाजवून प्रमाण चालू होतं. भक्तीची या पोटी बोध काकडा ज्योती पंचप्राण जीवे. 5 प्राणांनी त्याला ओवळले. किती प्राणांनी? व्यान उदान अपान असे पंचप्राण दिग्दर्शन केले. या सर्व 5 प्राणांनी त्या परमात्म्याला सर्व ओवळलं. तो काकडा सर्व झाला पाहिजे. भक्तीची या पोटी बोध काकडा ज्योती पंचप्राण जीवे भावे ओवाळ आरती. जीवाने आणि भावाने त्याला ओवाळायचे. भक्ती करता असताना जीवाच्या ठिकाणी भाव पाहिजे. काय पाहिजे? जीवाच्या ठिकाणी काय पाहिजे? भाव. जर चांगलं भाव असं वाटत असेल तर भाव पाहिजे. मी मानच नाही बोलत. काही थोडा बहुत लाग पाठ, काही थोडा बहुत लागे पाठ. जरा भक्ती भाव धरा बळकट, जरा भक्ती भाव धरा बळकट. तन मन ध्यान दारावून निक, मन ध्यान दारावून निक. तरी हरी करणे आसे बघून सोवचना. राम राम स्मराधी, राम राम स्मराधी. हरी करणे आसे बघून सोवचना. राम राम स्मराधी, राम राम स्मराधी. लेकरा करता एकदा टाळी वाजवा. त्याचे आई वडील कोणी असेल तर त्यांना धन्यवाद देतो बरं का. मी का त्याला टाळी म्हणजे का टाळी वाजवायला आली एक लक्षात घ्या. सध्या हीच पिढी इकडे आली पाहिजे. कोणती पिढी? कोणती पिढी? ही पिढी. ह्या पिढीची आता गरज आहे. दास पंढरी रायाचे, दास पंढरी रायाचे, दास पंढरी रायाचे. आम्ही दैवाचे दैवाशन दास पंढरी रायाचे. पंढरी रायाचे दास जर झाले आणि इथे येऊन जर नाचले, लहान लेकरू जरी असलं तर त्याचं नाव निघलं जातं, म्हणून मी टाळी वाजवायला लावली. आणि एक लक्षात घ्या, आता इथं कीर्तनात नाचलं ना पुढे नाही बिघडणार. आमचे लहान लहान पोरं या पोरांकडे पाहिलं की लोकांना काय वाटतं, आमच्या पोरांनी वाजवलं पाहिजे. काय काय पाखवाज, बरोबर आहे का नाही? पण आता जर संस्थेत नाही टाकला, ऐका ना, ते वाजवतो पाखवाज नाही, आपल्याला वाजवतो. आपल्याला वाजवू नये याकरता त्यानं मृदंग वाजवावा ही काळजी घ्या. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. काकडा आरतीच्या अनुषंगाने आपण चिंतन करतोय. इकडे तिकडे मला जायचं नाहीये. फार गोड असर प्रमाण दिलं त्यांनी. काही थोडा बहुत लाग पाठ, करा भक्तिभाव धरा बळकट. तन मन ध्यान द्या लावून नीट जरी करणे असेल गोड शेवडगा राम राम स्मराधी. तुम्हाला एक सांगतो मी, काकड्याचे प्रमाण का देतोय याचे कारण आहेत. बाबांकडे जेव्हा आम्ही गेलो, आम्ही सहज विचारलं, बाबा परमार्थ काय करावा? बाबा म्हटले, पहिला हरिपाठ आणि काकडा पाठ करा. काय उत्तर मिळालं? काकडा आणि हरिपाठ पाठ करा. नंतर आळंदीला जा. काकडा आणि हरिपाठ पाठ केला. आमच्या पट्ट्यामध्ये ओझरला शिंदे सर म्हणून आहे, त्यांच्याकडे बाबा येतात बरं का. कोण? भास्करगिरी बाबा. आपल्या परिसराचं वैभव, आपल्या देशाचं वैभव. बाबा त्यांच्याकडे येतात. तेव्हा पहिल्यांदा सहज विचारलं काय करावं? म्हणजे पहिला हरिपाठ आणि काकडा, नंतर आळंदी. परिणाम तसाच घडला. पहिला हरिपाठ आणि काकडा पाठ केला. आता मात्र जीवनामध्ये काहीच कमी वाटत नाही का? काकड्यामध्ये जे आहे, हरिपाठामध्ये जे आहे, दुसरीकडे शोधून तरी सापडेल का? तुम्ही बाकीचे इतर बाहेरचे किती ग्रंथ वाचा, पण काकड्यातून हरिपाठामध्ये जे तत्वज्ञान आहे, हे तत्वज्ञान जगाच्या बाजारामध्ये कुठेच नाहीये. फार गोड चिंतन आहे काकड्यामध्ये. काकडा म्हणजे सर्वसामान्य नाहीये. या काकड्यामध्ये काय सांगितलं म्हणजे, या काकड्यामध्ये एक नाही, दोन नाही, दोघं नाही, तिघं नाही, म्हणजे अख्ख्या जगाला जाग करण्याचं काम म्हणजे काकड्याने केलं. काकड्या एवढा असरा पॉवरफुल आहे. ऐका जरा, कोणाकोणाला जाग केलं? काकड्यामध्ये जाग केलं देवाला, काकड्यामध्ये जाग केलं संतांना, आणि काकड्यामध्ये जाग केलं तुम्हाला आम्हाला. बरोबर आहे का नाही?
केलं का नाही? देवाला जागा नाही केलं? उठा पांडुरंग आता दर्शन द्या सकला हे दादा रे रोदय सरवी विदेची वेळा राजा दादा रोदय सरवी विदेची वेळा उठा पांडुरंगाचा दर्शन वैष्णवाचा मेरा दुर्गा पारी वाटला वैष्णवाचा मेरा दुर्गा पारी वाटला पहिलं जाग केलं देवाला, बरोबर आहे का नाही? कोणाला काय काय म्हणतील? देवाला जाग केलं. काय सांगता महाराज तुम्ही? देवाला जागा करायची काय गरज आहे? अहो तो जागा आहे म्हणून तर जग जाग आहे, बरोबर आहे का नाही? ऐकताय ना तुम्ही? देवाला जागा केले का नाही? मग आता काही काही शंका घेतीलच, तो झोपतो का? ऐका, लौकिक दृष्टिकोनातून त्यालाही झोपेची गरज वाटते, त्यालाही झोपेची गरज वाटते, बरोबर आहे का नाही? कोणाला? जगाच्या मालकाला. म्हणून तर आजही पंढरपूरचा असरराया विठुराया कुठं उभा आहे? विठ्यावरती उभा आहे, पण काही तास का होईना शयनगृहामध्ये म्हणजे त्या रूपानं शयनगृहामध्ये शयन केल्यासारखं ते दाखवतात लौकिक दृष्टिकोनातून, बरोबर आहे का नाही? नाहीतर तो कमरेवरती हात देऊन कसा आहे? उभाच आहे. लोक विचारतात काय नाही, आता देव आराम करताय. हे नाही कळालं तर कधी गोकुळमध्ये गेले, जर कधी असर मथुरेमध्ये जर गेले, जर कधी वृंदावनला गेले, तर तिथं देवाला झोपवण्याची पद्धत आहे. कोणाला? 5-10 मिनिटं झाले कधी लोक काय करतात? पडदा ओढतात. त्यांना विचारलं का बरं हे पडदा का ओढतात? त्यांचं म्हणणं असं आहे, जसं माणसाला झोपेची गरज आहे ना म्हटले, तशी देवालाही झोपेची गरज आहे. देवालाही झोपेची गरज आहे. अजून बोलू, देवाचं सुद्धा हृदय धडधडतं, देवाचं हृदय धडधडतं. मी मानाचं नाही बोलत. जगन्नाथपुरीला गेले का कोणी? जगन्नाथपुरीला आजही जर पाहिलं तर कधी कधी त्याला ताप येतो, कधी कधी त्याला थंडी जर वाजली तर त्याच्या नाकातून काही गोष्टी द्रव बाहेर पडतो. डॉक्टरची गरज असते. कोणाला? त्याला जर गरज आहे, तुम्ही आम्ही कोण आहे? शंका जर वाटली, जगन्नाथपुरीला जा. आजही ते डॉक्टर टेटोस्कोपीने असं हृदय चेक करतात. देवाचं हृदय त्या मूर्तीमध्ये लाकडाची मूर्ती आहे, आणि लाकडाच्या मूर्तीमध्ये आजही धगधगत कृष्ण भगवंताचं हृदय आहे. कधी कधी त्याला झोपवलंही जातं आणि कधी कधी त्याला उठवलंही जातं. ही परंपरा तिकडं आहे, पण आपल्या परिसरामध्ये विठुराया मात्र रात्रंदिवस भक्तांकरता कमरेवरती हात देऊन आणि समपायाने विठेवरती उभाचे रात्रंदिवस, बरोबर आहे का नाही? पण तरीही त्याला जाग केलं जातं. हे कसं? हे गोड चिंतन आहे का? प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु वैकुंठवासी जगन्नाथ अण्णा पवार सांगायचे, नाशिकचे वेदांत वाचस्पती जगन्नाथ अण्णा पवार सांगायचे, एकदा पंढरीची देवशयनी एकादशी झाली. कोणती एकादशी? देवशयनी. आषाढीची मोठी एकादशी असते ना, आपण सर्व वारकरी कुठे जातो? पंढरीला, हे की नाही? देवशयनी एकादशी झाली. एकदा काला झाला. तसं नेमानं असं आहे, देवशयनी एकादशीच्याच दिवशी देव काय करतो? आपलं सर्व आसारी सत्ता भगवान भोले बाबांच्या ताब्यात देतो. किती दिवस? म्हणले 4 महिने. किती महिने? आणि 8 महिने कोण सांभाळतो? भगवान विष्णू. फार गंमत आहे. आम्ही त्यांना विचारलं हे कसं काय? बाबा म्हटले असं आहे, 4 महिने आसारी सर्व सत्ता हा जगाचा मालक विठुराया भोले बाबांच्या ताब्यात देऊन टाकतो. बाबांना विचारलं हे कसं काय? म्हणजे असं आहे, पहिला महिना घेतला म्हणजे स्वतः करता, बरोबर आहे का नाही? आषाढ संपला की लगेच काय होतं चालू? श्रावण. स्वतः करता घेतला कोणी? भोले बाबांनी, बरोबर आहे ना? पूर्ण महिनाभर कोणी उठलं का कोणी सुटलं का महादेवाच्या मंदिरामध्ये नमः शिवाय ओम नमः शिवाय, नमः शिवाय ओम नमः शिवाय म्हणतात का नाही? म्हणतात का नाही? एक बोलू, त्या काळात गण सुद्धा काहींचा बदलतो, काहींचा गण बदलतो. उभा गण लावणारा त्यावेळी आडवा गण लावतो, बरोबर आहे का नाही? एक बोलू का? गण बदलू नका, गण बदलू नका, फक्त श्रद्धा त्याच्यावरती ठेवा. गंध बदलायची गरज नाही. गंध ज्याच्या नावानं लावलाय ना, ज्याच्या नावानं लावला त्याच्या नावानंच राहू द्या, पण श्रद्धा मात्र त्यांच्यावरती पण असं ठेवली पाहिजे. हे कसं असतं? लग्न झालं रे झालं,
लग्न झालं की त्या मुलीचं प्रेम विशेषत्वाने एका ठिकाणी जास्त असतं, बरोबर आहे का नाही? कोणावरती? सासूबाईवरती, बरोबर आहे ना? कोणावरती? कोणावरती? नवऱ्यावरती विशेषत्वाने प्रेम असतं, बरोबर आहे का नाही? कोणावरती? नवऱ्यावरती विशेषत्वाने प्रेम असतं आणि बाकीच्या ठिकाणी श्रद्धा असते, बरोबर आहे का नाही? बाकीच्यांची ती काळजी घेते, बाकीच्यांनाही नमस्कार करते, पण नवऱ्याच्या ठिकाणी विशेषत्वाने प्रेम असतं, हे बरोबर आहे का नाही? तसंच आहे, एक देव आपल्या चित्तामध्ये असावा आणि बाकीच्या देवांनाही डावलायचं नाही, त्यांच्या बाबतीमध्ये श्रद्धा असावी. म्हणून श्रावण महिन्यामध्ये गंध लावतो तो आडवा, बरोबर आहे का नाही? गंध कसा लावतो? आडवा. आणि आडवा गंध लावत असताना तो भस्मच लावतो. माझी एक सहज शंका आहे, भस्म का लावला जातो बरं? हा, अजून किती दिवस लावायचा? गंध का लावला जातो? हा भस्म का लावला जातो? याचं कारण आहे, ऐका. भस्म आहे ना, भस्म त्या प्रत्येक भस्माच्या असर कणामध्ये महादेवाच्या पिंडीचं अधिष्ठान आहे. कशाचं? महादेवाच्या पिंडीचं अधिष्ठान आहे. आणि जेव्हा तुम्ही भस्म डोक्याला लावता, जेवढा भस्म डोक्याला लावला तेवढ्या असर महादेवाच्या पिंडी आपल्या मस्तिष्कावरती आपण धारण केल्या, एवढं मोठे पुण्य लाभतं. याच्याकरता गंध लावायचा आहे तो असणार भस्माचा. फार गोड चिंतन आहे. अजून एकदा विचारलं, का भस्म का लावला? म्हणजे काय झालं? हलाल नावाचं विष पिले, हलाल नावाचं विष पिले तर असर तापतो, ज्वर काही शांत राहीना, आणि तो ज्वर असर शांत न राहिल्यामुळं आता काय करायचं? म्हणजे एक करू, काय करू? म्हणजे ज्यांच्या असर करंगुळीतून असरी गंगा अवतीर्ण झाली, ती गंगाच म्हणजे डोक्यावरती घेतो. गंगा डोक्यावरती घेतली तरी ताप नाही गेला. आता काय करायचं? म्हणजे करा, रुद्राक्ष तुमच्यापासून तयार झाला तो रुद्राक्ष हातामध्ये बांधा, गळ्यात बांधा. रुद्राक्ष बांधले, कंठाजवळ असर काय होतं? विष होतं, तरी पण त्या ठिकाणी असर विष काही कमी झालं नाही. आणि हलाल नावाचं विषामुळं ज्वर ताप काही कमी झाला नाही. आता काय करायचं? पुढली गंमत अशी घडली, म्हणजे एक करा, म्हणजे काय करा? हो मायबाप म्हटले, वासिक पाहता चंद्र असरा शांत, चंद्राला धारण करा म्हटले. चंद्रालाही डोक्यावरती धारण केलं तरी पण असा ताप काही थांबलाच नाही. आता काय करायचं? म्हणजे एक करा. भोले बाबांनी सांगितलं, जो कोणी साधक, जो कोणी वैष्णव वारकरी गेला असेल, त्याची चिता जर चालू असेल, त्या चितेची राख जर झाली असेल, ती राख आणून पहा म्हटले. झालं तर झाला म्हटले परिणाम. ती राख आणली आणि डोक्याला लावली, अंगाला लावली. परिणाम काय झाला? एका मिनिटामध्ये सर्व ज्वर असरा निघूनच गेला. तिथून पुढे महादेवाला भस्माची परंपरा चालू झाली. हे भस्मासूर हे नंतर, भस्मासूर नंतर, बरोबर आहे का नाही? त्या अगोदरची ही परंपरा आहे. नंतर त्या व्यक्तीलाच असं सांगितलं, जा तू माझ्याकरता भस्म घेऊन येत जा. तो भस्म आणायचा, माणसं मारायची बंद झाली. त्याला वरदान देऊन टाकलं एकाला, जा म्हणले तू ज्याच्या डोक्यावरती हात ठेवशील त्याचा भस्म तयार होईल आणि तो भस्म तू माझ्याकरता आणायचा. हा इतका विचित्र होता. मनात विचार केला, एखाद्या दिवशी आपल्यालाच हा भोले बाबा मारील, त्यापेक्षा हे करतो, भोले बाबाच्या डोक्यावरती हात ठेवू म्हटले. बरोबर आहे का नाही? या परंपरा आहे, याला कुठेतरी शास्त्राचा आधार आहे. मोघम पंच कोणतीच गोष्ट नाहीये. मग महिनाभर भोले बाबाचा गंध लावला जातो, आडवा गंध म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? भस्म. महिनाभर लावला जातो आणि महादेवाची पूजा केली जाते. त्याच महादेवाची पूजा करत असताना तीन पानाचं बिल्व दळ आपण अर्पण करतो, बरोबर आहे ना? किती? तीनच का बरं? तीनच का? ब्रह्म, विष्णू आणि महेश, एक अर्थ तो घ्यायचा आहे. दुसरं, रजतम सत्व, 3 आसार पान मी तुला अर्पण करतोय, माझा भाव तू जाणून घे. याकरता 3 पानाचं आसार झाड, त्याच्या आसार ते पानं आपण अर्पण करतो. हा खरा शास्त्रीय पुरावा आहे. मना मानायचं नाही. पुराण जे वाचलेत, ग्रंथ जे वाचले, हे तुमच्या पुढे मी सांगतो. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आता हे किती दिवस? महिनाभर त्यांच्या करता. त्याच्यानंतर काही दिवस बायको करता दिले. किती दिवस? अनादि अंबिका भगवती बोधपर्णी घेऊन हाती, पोत ज्ञानाचा पाजळती उदोद भक्त नाचती. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 9 दिवस दिले अंबिके करता, बरोबर आहे का नाही? पार्वती करता 9 दिवस दिले. त्याच्यानंतर एका मुलाकरता, जो मोठा मुलगा होता त्याच्याकरता पूर्ण 1 महिना दिला, तो कार्तिक स्नान, बरोबर आहे का नाही? कार्तिक स्नानामध्ये आपण काकडा करतो. एवढंच नाही, सुनासाठी दिवस दिले, सुनासाठी दिवस दिले. एवढंच नाही, गळ्यामधला दागिना त्याच्याकरताही दिवस दिले. गळ्यामधला दागिना कोणता? कंठी शोभे वासुकी हार, वासुकी नावाचा सर्प हा कंठामध्ये शोभतो. याच्याही करता असा दिवस दिला, बरोबर आहे का नाही? अजून सांगू, ज्याच्यावरती बसले. कोणता दिवस? नागपंचमी. नागपंचमी करता का नाही तुमच्याकडं? करता ना? नागोबाला दूध पाजता का नाही? हा म्हणा, नाही तरी म्हणा, खरं बोला पण खोटं बोलू नका बरं का.
प्रोसिजर चालली, प्रोटोकॉल चाललाय, बरोबर आहे का नाही? पण काही का असे ना, ती पूजा करता येणार ना नागोबाची, आणि त्यानंतर दिग्दर्शन केलं. ज्याच्यावरती तुम्ही बसले त्याकरताही एक दिवस दिला, तो बैल पोळा, त्याकरता एक दिवस दिला ना. मग आता मला सांगा, हे 4 महिने सारे सण कुणाचे? भगवान शंकराचे. मग ताब्यात कोणी घेतले होते? भगवान शंकराने. मोठ्या मुलाकरता 1 महिना देऊन टाकला कार्तिक स्नानामध्ये. मग आमचे वारकरी आता दिवस येतात कशाचे? भगवान विष्णूच्या ताब्यामध्ये सत्ता द्यायचे. मग ती भगवान विष्णूला जाग करतात, म्हणून पोराने अभंग दिला, उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकाळा, झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा. हा शास्त्राचा पुरावा. विठ्ठला 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 अजून एक बोलू, काकडा कार्तिक महिन्यामध्ये का करायचा? न कळत कोणतंही पाप जर झाला असेल, पाप जाळून टाकण्याकरता काकडा करायचा आहे. उठून वेगेसी चला जाऊ रावळासी, काकड्यामधलंच प्रमाण दिलं. उठून वेगेशी चला जाऊ रावळासी. कशा करता? जळती पाचकाच्या राशी आणि काकड आरती देखून या. सांगतो माय बाप, तुमच्या आमच्या हातून न कळत जर पाप झाले असतील, न कळत जर पाप झाला असेल, पाप जर घालवायचा असेल तर काकडा करायचा. काकड्याची ज्योत जर या डोळ्यानं पाहिली, कशाची? काकड्याची ज्योत या डोळ्यानं जर पाहिली, कर्म धर्म संयोगानं सर्व आसाऱ्या पापांची होळी होते. याच्याकरता काकडा करायचा आहे. काकड्याची फलश्रुती, बरोबर आहे का नाही? मनुष्य कोणतीही गोष्ट फायद्याशिवाय करत नाही. ओळखायचं आहे मग? तुमची बडबड चालली मागाच्या धरून, म्हणून म्हटलं कीर्तनात बडबड करू नका, माफी मागतो. विठ्ठला 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 विठ्ठला. मी बरोबर 11:30 उरकतो घेणार आहे, कारण उन्हाळ्याचे दिवस आहे, लोकांनाही लांब जायचं आहे, लग्नाचे पण दिवस, म्हणून थोडंसं आपल्या वेळेमध्ये उरकलेलं असावं. एकदाच यायचं आणि 3.5 तास कीर्तन करायचं. अख्ख्याच गोळ्या संगत नाही द्यायच्या, अख्ख्या गोळ्या संगत नाही द्यायच्या, थोड्या थोड्या द्यायच्या. ऐका नाही? ऐका काय सांगत होते मी तुम्हाला? जळती पाचकाच्या राशी काकडा आरती देखून. फलश्रुतीशिवाय माणसं कोणतंही काम करत नाही. ऐका, आपण सर्व या ठिकाणी बसलात, शेती करतो फायद्यासाठी, बरोबर आहे? नोकरी करतो फायद्यासाठी, नोकरी करतो फायद्यासाठी, व्यवसाय करतो फायद्यासाठी, परमार्थही करतो. तुम्ही बोला जरा. याच्यासाठी 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 नाही. आमच्या महाराजांनी याच्यासाठी नाही परमार्थ केला, भास्करगिरी बाबांनी याच्यासाठी नाही परमार्थ केला, मोक्ष मिळावा याच करता परमार्थ त्या महात्म्यांनी केला. किसनगिरी बाबांनी परमार्थ केला, पैसा मिळावा याच्यासाठी नाही, त्यांनी पण परमार्थ केला, मोक्ष मिळावा आणि ईश्वराची प्राप्तीच व्हावी, ईश्वरच व्हावं याकरता. ऐका ना, परमार्थ सुंदररित्या केला, परिणाम काय झाला? संत झाले, आणि संत तेच देव झाले. काय झाले? आता आपल्याला संत दिसतात. ते कोण? भास्करगिरी बाबा संत दिसतात, पण मी म्हणेन संत नाही, ते साक्षात देवच आहे. प्रमाण सांगू? देवते संत देवते संत धन्यवाद. टाळी तरी वाजवा. ते लेकरं एवढे बिंबीच्या देठापासून आरडत आहे, जरा तुम्ही टाळी वाजवत जा बरं का, आवडलं तर. देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा. देव आणि संत हे भिन्न नाही. चिंतन करणारे संतच हे देव असतात, त्यांच्यामध्ये बदल नाही, साम्यता आहे, विषमता त्यांच्यामध्ये असणार नाहीये.
साधू संतांनी जे चिंतन केलं देवाचं परिणाम काय झाला, काकडा केला देवाचा परिणाम काय झाला, संत पदावरती पोहोचले. आपणही काकडा करावा, फलश्रुती तीच आहे, काय वेगळं नाहीये. चिंतन कोणीही केलं, काकडा कोणीही केला, प्रत्येकाला फलश्रुती तीच मिळणार आहे. बरोबर आहे ना काका? कसं असतं, विष लहान पोराने जरी घेतलं, विष म्हातारीनं जरी घेतलं, विष म्हाताऱ्यानं जरी घेतलं, पावर कशी आहे? पावर सारखीच आहे का नाही? विंचू लहानाला काय डसला, मोठ्याला काय डसला, माळकऱ्याला काय डसला, माळकऱ्याला डसल्यानंतर गुदगुदे करतो. बरोबर आहे ना? मग काय करतो? वेदनाच देतो. विंचू ज्याला डसला आहे ती परिस्थिती सारखीच असते. तसं नामस्मरण नामचिंतन काकडा कोणी जरी केला, फलश्रुती सर्वांना सारखीच मिळते. इथं संप्रदायामध्ये दुसरीकडे जर पाहिलं, कर्मा परत्वे कामा परत्वे फलश्रुती वेगवेगळी आहे. पण वारकरी संप्रदायामध्ये इथं कोणी भजन जरी केलं, आसरवासिक बाता फलश्रुती आणि जे काही मिळायचं आहे, ध्येयापर्यंत जे जायचंय, ध्यासापर्यंत जायचंय, ते सारखंच मिळतं, त्याच्यामध्ये बदल होत नाही. आणि मग काकडा काय करायचा? याच करता करता पापाची होळी करायची, काकडा करायचा. भक्तीची या पोटी बोध काकडा ज्योती, पंचप्राण जे भावी ओवाळवारती, ओवाळवारती माझ्या पंढरीनाथा, आणि दोन्ही कर जोडून चरणी ठेविला माथा. कर जोडायचे, माथा त्याच्या ठिकाणी ठेवायचा, डोळ्यानं आसरती ज्योत पाहायची. काकडा केला, फलश्रुती ती मिळते. काकड्यामध्ये तेवढी ताकद आहे. काकड्यामध्ये काय ताकद आहे? अजून काय फायदा? काकड्याचा हा फायदा आहे, स्वतःची ओळख होते. कोणाची? तुम्ही ऐकताय सारी? आपल्याला आपली ओळख काय? सुनील महाराज पवार आहे ना दादा? सुनील महाराज पवार ही आपल्याला ओळख आहे, मोरे काका. पण सुनील महाराज पवार ही खरी ओळखच नाहीये. खरी आपली ओळख काकडा करून देतो. वासुदेव नाही दुधाने मागू मी वासुदेव तत्वता कोणी विचारिता आहे ठाऊक सभाग्य संता नाही दुधानी मागोता गा. वासुदेव कलितो फेरा, मी वासुदेवच आहे ही खरी ओळख काकड्यामध्ये. कशामध्ये? काय झाले माहिती का? देहाच्या संबंधाने नावं दिलेत आपल्याला. सुनील महाराज पवार, जन्माच्या अगोदर सुनील महाराज पवार होते का? हा, मेल्यानंतर सुनील महाराज पवार राहणार आहे का? हे फक्त आता जिवंत आहे तोपर्यंत सुनील महाराज आहे. शरीर आहे तोपर्यंत. शरीर संपलं, शरीराच्या ठिकाणी नावाचे भाव संपले. बरोबर आहे का नाही? आता नावाचे भाव संपले, मग काय शिल्लक राहिलं? फक्त मी वासुदेव तत्वदा, देह नव्हे मी सरे वरलावरी विठ्ठल. विठ्ठलच शिल्लक राहतो. हे जरी नाही कळालं, सर्वांच्या ठिकाणी शरीर जरी गेलं, हृदयामधला परमात्मा शिल्लक राहतो, आणि तो परमात्माच रामाच्या कृष्णाच्या विठ्ठलाच्या रूपानं आहे. यावरती काही श्लोक दिले. सर्वस्यचा हृदय सन्नविष्टो टाळी वाजवते लेकरां करता. सुंदर असं श्लोक दिले. अजून एक श्लोक आहे. परमात्मा म्हणतो सर्व ठिकाणी आहे ना, म्हणले मीचे सर्व. जीवभूता सनातन मनश्चानेंद्रियाणि प्रकृतिसानि कर्षति. ममैवांशो जीव लोके जीवभूत सनातन मनश्चानेंद्रियाणि प्रकृतिस्थानी कर्षति. फार सुंदर श्लोक दिला. त्यांच्याकरता एकदा टाळी वाजवा. धन्यवाद देतो मी. ही लेकरांना मी श्लोक द्यायची सवय का लावली? याचे एक कारण आहे. याचे एक कारण आहे. जेव्हा ही कीर्तनामध्ये श्लोक देतील ना, जेव्हा कीर्तनामध्ये श्लोक देतील, हे टिवल्या बावल्या सांगणारे जरा आकळतील, याच्याकरता श्लोक द्यायला लावतो. आपल्या भागामध्ये परमार्थ सुंदर चाललाय, पण आमच्या तालुक्यात जरा अवघड आहे. आमच्या तालुक्यामध्ये फक्त टिवल्या बावल्या चालल्यात, म्हणूनच चाललेत, आणि बोलायला कोणी तयार नाही. तालुक्यात जर पोरं संस्कृत म्हणायला लागले, तर कमीत कमी मागून श्लोक जरी दिले तर त्यांना लास्ट वाटन. काय वाटन? लास्ट वाटन ना. कीर्तनाच्या व्यासपीठावरती काय बोलायचंय? अध्यात्म उभी श्लोक प्रमाण सोडता काही दुसरं बोलायचंच नाही. बंगार काही सांगायचंच नाही. तेवढी तर लाज वाटेल. आणि एवढे करून जर लाज वाटली नाहीच, तर आपण म्हणायचं लय बिन लाजा. याच्याकरता हे पोरं तयार करतोय आम्ही. का? बाबांचा आशीर्वाद आहे, आणि त्या आशीर्वादाने कुठेतरी परमार्थ चांगला चालावा, हाच उद्देश आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला.
मुलांनी श्लोक दिला ममय वंशे जीव लोके ही जीव होत सनातन मन षष्टान इंद्रिय आणि प्रकृती स्थानी कर्षदी. याच्यावरती असं ज्ञानदेवांचे एक उभी आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू की भ्रांती शिकामू विषयावरी. प्रमाण सर्वा घटी राम सर्वांगटी राम देहा देही एक सर्वांगटी राम देहा देही एक देहा देही एक सर्वांगटी राम देहा देही एक सर्वांगटी राम देहा देही एक सर्वांगटी राम देहा देही प्रकाश कमी सूर्य प्रकाश हरी मुखे मना 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 हरी मुखे सर्वाधिक राम देहादेही एक सूर्यप्रकाश एक रश्मी सर्वांमध्ये तोच आहे. विठ्ठलाच्या रूपानं सर्वांमध्ये तोच आहे. विठ्ठल जळी स्थळी बरला विठ्ठल जळी स्थळी बरला विठ्ठल जळी स्थळी बरला विठ्ठल जळी स्थळी बरला आदिता सावनाची गुरला आदिता सावनाची गुरला सावनाई उरला सावनाई उरला जिना दृष्टीने पाहिला जिना दृष्टीने पाहिला विठ्ठल विठ्ठल मनदारीला बाप विठ्ठल मनदारीला बाप विठ्ठल मनदारीला बाप विठ्ठल मनदारीला बाप विठ्ठल मनदारीला बाप. नाटाच्या अभंगातलं प्रमाण फार या ठिकाणी सर्व गोड या ठिकाणी दिग्दर्शन केलं. विठ्ठल जळी स्थळी भरला रेता ठाव नाही उरला आज दृष्टीने पाहिलं विठ्ठलाची विठ्ठलाची. प्रत्येक ठिकाणी विठ्ठलच आहे. कण कण में हे राम रमैया कणा कणामध्ये राम तो परमात्मा आहे. फक्त पाहण्याची दृष्टी निर्माण करा. जो राम तोच विठ्ठल जो विठ्ठल तोच कृष्ण आणि जो कृष्ण तोच वासुदेव. मग आता म्हणायला काय लावलंय म्हणजे तुम्ही वासुदेव म्हणा. एकदा नाही म्हणजे दोनदा म्हटले. अभंगाचं दुसरं चरण त्याला द्रौपद आपण म्हणतो. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव म्हणा. किती वेळा म्हटले? दोनदा. काय काय अभंगामध्ये तृप्ती नावाचे दोष आले. काय अभंगामध्ये दृप्ती. पण ऐका संतांच्या ठिकाणी दोषच निर्माण होत नाही. ते दोनदा जरी बोलले त्यातला भाव त्यांचा वेगळा असतो. बरोबर आहे का नाही? आपण एक एक शब्द डबल उच्चारला तर आपल्या वाणीला दोष लागतो पण संतांच्या वाणीला दोष लागत नाही. एक अभंग असा 3 वेळा म्हटले सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. आता आपण 3दा जर बोललो तर आपण काय म्हणतो? काय 3दा बोलतो होते
ऐका नाही, पण संतांचं वेगळं आहे. सत्य तो वर्तमान काळात, सत्य तो भूतकाळात आणि सत्य तो भविष्य काळात. सत्य तो रामाच्या रूपानं, सत्य तो कृष्णाच्या रूपानं, सत्य तो विठ्ठलाच्या रूपानं तोच आहे. सत्य तो सद, सत्य तो चिद आणि सत्य तो आनंद या रूपाने तोच आहे. सच्चिदानंद रूपाय विश्वत्पत्त्यादेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वै नमः. फार गोड शोक दिला श्रीमद भागवतातला. त्या मुली करता टाळी वाजवा एकदा. बरं दादा, त्या मुलीने आपल्याकडे संस्थेमधून म्हणजे इकडं सप्ताह झाल्यापासून इकडं आल्यानंतर सप्ताह झाला त्याच्यानंतर 50 लोक श्रीमद भागवताचे मुखपाठ केलेत. आणि ही मंडळी सुद्धा मला सोडत नाही. काय भानगड आहे, तुम्ही आम्हाला सोडत नाही, आम्ही तुम्हाला सोडत नाही. तुमचे आमच्यावरती असणारी श्रद्धा आणि आमची तुमच्यावरती असणारी बाबांच्या मुळे लागलेली श्रद्धा, प्रेम, त्याच्यामुळे या ठिकाणी असं येणं आहे. एक लक्षात घ्या, लहान लहान लेकरं श्रीमद भागवतातले 50 श्लोक आपल्या सप्त्यापासून त्याच्या अगोदर 150 श्लोक देवाचं वर्णन केलं. देवाचं वर्णन कसा आहे, तो हातामध्ये बासरी आहे, कुरळे केस आहे आणि दिसायला निर्वर्णाचा असं तो परमात्मा श्रीमद भागवतामध्ये गोड चिंतन आले. वंशी विभूषित करानवनीरदाभा पितांबरा तरुण बिंब फलदरुष्ट्रा पूर्णेंद सुंदर मुखांगर विंद नेत्रा कृष्णात परम किमपि तत्त्वमहं न जाने. धन्यवाद. असा तडाखा असला का मग मजा आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. मला वेळेत फक्त ओळखायचं आहे आणि सर्व मंडळी या ठिकाणी असं तज्ञ आहेत म्हणून अभंग बघतो शॉर्टकट मध्ये. शिळी जशी शेंडे शेंडे खाते ना तसं सांगून पूर्ण करू, कारण अभंग सुटणार नाही मला माहिती आहे. आणि या अभंगावरती आम्ही जर कधी पंढरीला निघालो, बाळासाहेब दादा पंढरीला निघालो, पहिल्या दिवशी हा अभंग जर घेतला तर शेवटपर्यंत हाच अभंग चालतो, फक्त चिंतन बदलतं. नाही तर तुम्ही म्हणाल चिंतन तेच असतं का. तुम्ही पाहिले तोही कार्यक्रम ऐकलाय, पंढरपूरला कार्यक्रम ऐकले, चिंतन वेगळं. सद्गुरूची कृपा आहे, बाबांसारख्यांची कृपा जर असली, आपण फक्त उभं राहायचे तेच करून घेतात. आपण फक्त उभं राहायचे ते करून घेतात. ही कृपा आहे त्यांची. जशी आई मुलाचं सारं कार्य करून घेते ना, मुलाचं सारं कार्य करून घेते, तशी आपल्या जीवनामध्ये भास्करगिरी बाबा तुमची आमची आई आहे, किसनगिरी बाबा तुमची आमची आई आहे. अहो ही आई तुमचे आमचे सारे कामं पूर्ण करून घेते. एवढंच नाही, परमार्थामध्ये जर गेला तर तेही काम पूर्ण करून घेतात. आणि प्रपंचामध्ये जरी असलो, प्रपंचिक वृद्धी सुद्धा ही त्यांच्या मुलाचे मान्यच करावं लागतं. बरोबर आहे का नाही, मान्यच करावं लागतं. ही आई आहे. आणि म्हणून या ठिकाणी असं चिंतन गोड की या ठिकाणी असं दिग्दर्शन केलंय. श्लोक पण असं तिने दिला प्रमाणे या ठिकाणी दिग्दर्शन केलं की म्हणले तुम्ही वासुदेव म्हणा. आता इथे का अर्थ असा निघतो, वासुदेव म्हणा सगुणाच्या रूपानं वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव म्हणा म्हणले निर्गुणाच्या रूपानं. तुझं सगुण म्हण की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे. कधी कधी शब्द दिसायला सारखे वाटतात पण अर्थ मात्र भिन्न निघतो. 2-4 मिनिटात सेवेला पूर्णविराम. कसं सुमनाने शंकराला पूजिले, सुमनाने शंकराला पूजिले, सुमनाने शंकराला पूजिले. किती वेळा बोललो मी, 3 वेळा. शब्द सारखाच आहे पण अर्थ मात्र भिन्न आहे. सुमनाने शंकराला पूजिले, सुमन नावाच्या मुलीने शंकराची पूजा केली. पहिला अर्थ तो घ्या. सुमनाने शंकराला पूजिले, सुमन म्हणजे फुल घेतलं, महादेवाच्या पिंडीवरती वाहिलं, सुमनाने शंकराला पूजिले. आणि तिसरा अर्थ असा निघतो सुमनाने शंकराला पूजिले. सु म्हणजे चांगलं आणि काय म्हणले मन, चांगल्या मनाने देवाची पूजा केली, याला म्हणतात सुमनाने शंकराला पूजिले. अर्थ भिन्न भिन्न निघतात. तसं तुम्ही वासुदेव म्हणा सगुण, तुम्ही वासुदेव म्हणा निर्गुण, तुम्ही वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना. मधुसूदन एक नाव आहे. ज्या राक्षसाला मारलं मधु कैठप, त्याच्यावरून त्याला असं नाव पडलं गेलं मधुसूदन. मारणारा तो मधुसूदन, त्याचं नाम चिंतन करा. तुम्ही आठवा मधुसूदना. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव म्हणजे कोण, वासुदेव म्हणजे पिंगळा. वासुदेव म्हणजे कोण, पिंगळा. मी मनाच नाही बोलत, तो पिंगळा सुद्धा आतून नाही बोलत का. पिंगळा माझारी बोली बोलत देखा, पिंगळा माझारी, पिंगळा माझारी बोली बोलत देखा, पिंगळा माझारी. पिंगळा 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 माझारी बोली बोलत देखा, पिंगळा माझारी. हो पिंगळा माझारी बोली बोलत देखा, पिंगळा माझारी, पिंगळा माझारी बोली बोलत देखा, पिंगळा माझारी, पिंगळा माझारी बोली बोलत देखा, पिंगळा माझारी.
महाराज पिंगळा फक्त इथपर्यंतच आहे, आम्ही पिंगळा जरा पांगळा करून टाकला. एक बोलू, ज्यांनी परमार्थाचा व्यापार केला शिव्या देतात लोक. 15 दिवसापासून तुम्ही ऐकताय लोकांनी शिव्या दिले, यात नवल नाही. महाराज लोक शिव्या देतात हे खरं नवल आहे. परमार्थ काय शिकवायचंय लोकांना? आठवा नाथ महाराज, आठवा. थुकले नाथ महाराजांच्या वरती तरी नाथ महाराज म्हटले खरा परिणाम काय आहे? ईश्वर मिळतो. अजून काय सांगितलं? एकनाथ महाराज म्हटले कर जोडून विनवितो तुम्हा, नका करू संसार श्रमा, नका गुंतू विषय कामा. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना. हात जोडतो म्हटले. हात संपत आले माझे कीर्तन. मला सांगा, संतांनी आपल्याला हात जोडावा की आपण संतांना हात जोडावा? आपण संतांना हात जोडावा. का नाही समजलो? सोपं बोलतो. आईने लेकराला हात जोडावा का लेकराने आईला हात जोडावा? सध्या काय चाललंय? बोला बोला बोला. सध्या काय चाललंय? आई म्हणते भाऊ तुझ्या पाया पडते पण जरा शाळेत जा. कोण म्हणते? आई. अहो इथे संत सुद्धा आईच झाले. काय झाले? आईच झाले. आणि आई होऊन काय म्हटले माहितीये का? सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. तसं आजच्या अभंगामध्ये हातच जोडले आणि हात जोडून काय सांगितलं? कर जोडून विनवितो तुम्हा, नका करू संसार श्रमा. या संसाराचं श्रम तुम्हाला होईल मग त्याच्यामध्ये पडू नका. मग काय संसार सोडायचा? संसार सोडायचा नाही, संसाराची आसक्ती सोडायची. बरोबर आहे का नाही? म्हणजे कसं? फुल राहतं कुठं? पाण्यामध्ये. कांबळाचं फुल राहतं कुठं? पाण्यामध्ये. उगतंय झाड कुठं? पाण्यामध्ये. पण ते कांबळाचं फुल पाण्याचा स्पर्श करून घेत नाही. तसं आपण राहायचं संसारामध्ये पण संसाराचा स्पर्श करून घ्यायचा नाही. यालाच म्हणतात नका करू संसार श्रमा, नका गुंतू विषय कामा. शब्द रूप गंध स्पर्श विषय 5 विषयामध्ये गुंतू नका. आणि 5 विषयात गुंतले का म्हणजे आपलं पतन आहे. गुंतायचं नाही म्हटले विषयामध्ये. पण माणसाला विषयच गोड लागतात. विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, आणि कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. मग काय गोड व्हावं? देवाचं नाव चिंतन गोड व्हावं. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, ते गोड वाटावं. किती गोड वाटावं? अमृतापेक्षाही गोड वाटावं. जीवे गोड 3 अक्षराचा रस आणि अमृत जाय असे पिके पुढे. एवढं ते नाम गोड आहे. घेई घेई माझे वाचे, घेई घेई माझे वाचे, घेई घेई माझे वाचे, घेई घेई माझे वाचे. गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे. घेई घेई माझे वाचे, घेई घेई माझे वाचे, घेई घेई माझे वाचे, घेई घेई माझे वाचे. धन्यवाद. एक तालामध्ये गायला येतो. धिन धिन धागे तिथे तू ना कत्ता धागे तिथे धीना. आता मला काय माहित नाही पण 5-6 परीक्षा दिले म्हणून सांगतो. मला काही येत नाही. पोरांना शिकवतोय. देशमुख महाराजांकडे माझा पक्वा झाला. सुभाष महाराज देशमुख हे का नाही, त्यांच्याकडे पक्वा झाला. डोळे सरांकडे माझा तबला झाला म्हणून ते त्यांना शिकवलं. तेच ते पोरले लेकरं वाजवतात. घेई घेई माझे वाचे आणि गोड नाम विठोबाचे. गोड नाम विठोबाचं आहे ते घ्या. ठीक आहे महाराज आम्हाला पटलं. पण म्हटलं असं आहे आता नाही म्हटले पुढल्या जन्मात घेऊ. महाराज म्हटले नरदेह एकदाच मिळतो पुन्हा मिळत नाही. नरदेह दुर्लभ जाना, 100 वर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. एक म्हणला महाराज तुमचं म्हणणं आम्हाला पटलं. पण म्हणले एक करतो ना. म्हणले काय? एक करतो म्हणले. जातो म्हणले काश्मीरला. कुठे जातो? कुठे जातो? काश्मीरला. कुठे जातो? म्हणजे अमरनाथला जातो. महाराज म्हटले अमरनाथला नाही जाता आलं तर जाऊ नको. जाता नाही आलं जाऊ नको. पंढरी जवळ आहे, पंढरी जवळ आहे. अमरनाथला नाही जाता आलं जाऊ नको. तुला काशीला नाही जाता आलं म्हणजे जाऊ नको. पण एक कर, एक कर. काय कर? न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे दंडन मुंडन, न लगे पंचाग्नी साधन. तुम्ही आठवा मधुसूदना. म्हणले तीर्थाला गेलं तर म्हणले कधी कधी मारायची भीती. कुठं? प्रयागला गेले का नाही दादा? किती लोक गेले? किती लोक गेले? खरंच सांगा. कुंभमेळा कोणासाठी? आपल्यासाठी का कुंभमेळा साधूसाठी? उरकायचं मला 2-3 मिनिटामध्ये सांगा. कोणासाठी? कोणासाठी? साधूसाठी का आपल्यासाठी? कुंभमेळा, कुंभमेळा साधूसाठी असतो. 12 वर्षानं जे आसारे कुठेतरी जंगलामध्ये तपश्चर्या करणारे एका ठिकाणी यावेत भेटावेत याच्याकरता कुंभमेळा असतो. बरोबर आहे का नाही? पण आपण सुद्धा कुंभमेळ्यात गेलो. गेले का नाही? किती गेले? 60-70 गेले. गेले का नाही?
महाराज म्हटले तिथे जाऊन बुडून मारायची भीती असेल, तिथं जर मारायची भीती असेल तर म्हणलं जाऊच नको. म्हणले मग काय कर, न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे दंडन मुंडन, न लगे पंचाग्नी साधन. मग काय करायचं म्हणजे बसल्या जागेवरती ठाईचं बैसुनी करा एक चित्त आणि आवडी आनंद आलं बाबा. आता बरंच चिंतन याच्यामध्ये, पण वेळ झाला म्हणून मी विरक्त घेतो. आणि शेवटच्या चरणात महाराज म्हणतात, याची माझी विनवणी कर जोडून या दोन्ही शरणे का जनार्दनी, तुम्ही वासुदेव म्हणा अनुदिनी विठोबार शेवटच्या चरणामध्ये एकनाथ महाराजांनी म्हणावं की म्हणजे माझी विनवणी आहे. पुन्हा हात जोडला बरं का. हेची माझी विनवणी, हेची माझी विनवणी, जोडून या कर दोन्ही, जोडून या कर दोन्ही. हेची माझी विनवणी, हेची माझी विनवणी, जोडून या कर दोन्ही, जोडून या कर दोन्ही. चरण एका जनार्दनी, चरण एका जनार्दनी, तुम्ही वासुदेव मनान दीपिका. वासुदेव वासुदेव मना, तुम्ही वासुदेव वासुदेव मना, तुम्ही वासुदेव मना, या ठिकाणी अभंगाच्या अनुषंगाने चिंतन आपण केले. ऐका, एक मिनिट कोण उठायचं.